राज्यातील मरणोत्तर अवयवदान चळवळीला गती देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या हब अँड स्पोक मॉडेल अंतर्गत अमरावती येथे 18 जून रोजी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले। विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती, उपसंचालक कार्यालय अकोला मंडळ आणि ZTCC नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळेत अमरावती विभागातील 5ही जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयांचे डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे मार्गदर्शन करताना आरोग्य मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी डॉक्टर सचिन जाधव म्हणाले की ज्या रुग्णालयांमध्ये अवयव प्रत्यारोपण सुविधा उपलब्ध नाही परंतु तिथे मृत्यूपश्चात अवयवदान होऊ शकते, अशा सर्व रुग्णालयांनी NTORC मध्ये नोंदणी करणे अनिवार्य आहे। या माध्यमातून अवयवांच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना जीवदान मिळण्यास मोठी मदत होईल। या कार्यशाळेस आरोग्य विभागातील अनेक वरिष्ठ अधिकारी आणि तज्ञांचे मार्गदर्शन लाभले। यामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर सचिन जाधव, डॉक्टर सुशील वाघचौरे, डॉक्टर रंगतुषार वारे, डॉक्टर विनोद पवार, डॉक्टर शैलेश गहूकर व डॉक्टर अमोल बावणे उपस्थित होते। या व्यतिरिक्त अमरावती विभागातील 5ही जिल्ह्यांचे जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले। या कार्यशाळेचे यशस्वी आयोजन विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल नरोटे आणि विशेष कार्य अधिकारी डॉक्टर मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाजसेवा अधीक्षक शीतल बोंडे व ऋषिकेश धस यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉक्टर मंगेश मेंढे यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रुग्णालयातील डॉक्टर, समन्वयक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।